इथून मात्र पुढच्या सर्व सामन्यांना 4 षटकाचा एक डाव मिळेल. तर क्वार्टर फायनल प्री क्वार्टर फायनल बघू, त्यावेळेस बघू. आयोजन कमिटी ठरवतील, ते जे काय ठरवतील ते आपण मान्य करायचंय. पहिलं षटक घेऊन कोण येते पाहूया. या ठिकाणी बाळांना व्यवहारे 11 संघाकडून सत्रे सर, मिस्टर ओंकार. पहिलं षटक ओंकार पवार, पॉवर ऑफ पवार. स्ट्रायकिंग एंड वरती डावखुरा बॅटर. पहिला चेंडू या ठिकाणी जबरदस्त चेंडू आहे, डॉट बॉल. अक्षय खाटमुडे. तसं पाहिलं तर अक्षय खाटमुडे डिंगडॉंगचं प्रतिनिधित्व केलेला खेळाडू आहे. मात्र मागील 5 वर्ष या खेळाडूनं खेळणं बंद केलं होतं. परंतु पुनश्च एकदा काही मित्रांनी सांगितलं, अक्षय तुला तुझी क्रिकेटला अजून गरज आहे आणि तू वापसी करू शकतो. 5 वर्षाच्या गॅप नंतर या खेळाडूनं पुनश्च क्रिकेट खेळायला चालू केलंय आणि असा काय गाजवतोय. पुणे आणि मुंबई क्रिकेट यांना हादरवून सोडलेलं आहे. बिल्कुल जिस तरह से कहा जाता है ओल्ड इज गोल्ड, गोल्ड फिर से कम बैक कर रहा है. जबरदस्त स्ट्रोक, पहला ही वहां पर स्ट्रोक खेला पॉइंट के क्षेत्र में, हल्के हाथों से गेंद को खेला था. बिल्कुल सिंगल रन के साथ खाता खुल रहा है बल्लेबाज का और टीम का भी खाता खुल रहा है. आज का दूसरा मुकाबला इस वक्त जैसे कि शुरू हो रहा है होटल तात्या मटन खाला और भोसे 11 वर्सेस बाळो अण्णा व्यवहारे 11 करकम के बीच में आज का ये दूसरा मुकाबला. यानी कि मेरे हिसाब से दोनों ही लोकल टीमें एक दूसरे के सामने भिड़ने के लिए, लड़ने के लिए, संघर्ष करने के लिए, संघर्ष की कहानी को आगे बढ़ाने के लिए इस वक्त मुकाबला शुरू हो रहा है. अगदीच खरं. स्ट्रायकिंग एंड वर येतोय आता मात्र या ठिकाणी अमित तांबे द कॅप्टन. आणि हा असा कॅप्टन आपल्या स्पर्धेतला सर्वात यशस्वी कॅप्टन, सक्सेसफुल कॅप्टन, दोन्ही वर्षी फायनल खेळलेला कॅप्टन. क्या बात है अमित तांबे. पहिल्या वर्षी म्हणजेच या ठिकाणी मला वाटतं 2023 चा पर्व जिंकलेला कॅप्टन. आणि तो पर्व मी कसा जिंकला होता, असाच नाही जिंकला, माझ्या ताकदीनं जिंकलाय आणि माझ्या क्षमतेनं जिंकलाय हे सिद्ध करणारा हा फटका. जबरदस्त. या ठिकाणी मात्र हा एक फ्रंटफूट स्वीप आणि निश्चितच षटकार. षटकारानं सुरुवात. अमित तांबे मागच्या वर्षी सुद्धा फायनल खेळलेला हा मात्र कॅप्टन आहे. गत विजेता राहिला मात्र मागच्या वर्षी. दरम्यान नोबॉल घोषित केला. इथे नोबॉलनं धावसंख्येत बदल होईल, काही पळून पण धावा आलेल्या नाही आली. नोबॉल बीमरचा 1 धाव. पुढचा चेंडू फ्री हिटचा आणि इतक्यात आपल्या सर्वांचे लाडके अर्जुन शेठ पवार साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत. मागच्या वर्षी त्यांची टीम जबरदस्त परफॉर्मन्स करत होती, स्वतः खेळत होते. मला वाटतं यंदा याही पर्वामध्ये खेळायचा विचार त्यांचा असेल. एक प्लेअर म्हणून मैदानात दिसतील का पाहूया. उजव्या एसटीच्या बाहेर आहे. डॉट बॉल हा चेंडू गोलंदाजी करताना मिस्टर ओंकार. तर याच्या आधी आपण कालच्या पर्वामध्ये टाकली ढोकेश्वरचा सुद्धा ओंकार पाहिला. गुड बॉल, गुड बॉल. पुनश्च हलकासा ऑफ स्टिकच्या बाहेर आणि तिथे डॉट बॉल. नो रन रिझल्ट. लेंथ डिलिव्हरी, रेग्युलर डिलिव्हरी आणि मध्यम गतीचा हा चेंडू होता. हलकासा बॅकफुटर जाऊन कट करायचा प्रयत्न असफल. अमित तांबे पुनश्च तयार. हवेली तालुक्याचं वैभव. ही मात्र ताकद आहे या खेळाडूची. बॅकफुटवर हलकासा शफल ऑफ स्टिकला आणि मग मात्र हा चेंडू भिरकावला डीप स्क्वेअर लेगच्या वरून. तुफानी प्रहार. अमित तांबे सफल कर्णधार. त्याच्या बॅट मधून हा षटकार धारदार. केसीसी चषक कडक प्रहार षटकार. टोटल स्कोर 14. आणि खास करून सचिन माळी सरांचं स्वागत. वेलकम सचिन माळी सर. आणि सचिन माळी सर असल्याशिवाय ऑफलाईन स्कोरिंग एमके सर होत नाही. विरेश सर गेली दोन्ही पर्व सचिन माळी सरांनी आपल्या लेखणीनं स्कोरिंगला सजवलंय, नटवलंय. अगदी नव्या नवरीसारखं त्यांनी मात्र
त्या ठिकाणी हे लिखाण त्या स्कोर बोर्डला त्यांनी सजवलंय. तर परत एकदा स्कोर बोर्डला आणि समालोचन कक्षाला शोभा आलेली आहे. सचिन माळी सर, वेलकम पुन्हा. पहिलं षटक 14 धावांचं आणि आता गोलंदाजीसाठी या ठिकाणी गोलंदाज आपल्याला दिसत आहे. विठ्ठल धोत्रेला बघतोय बहुत आपण या ठिकाणी. मॅन फ्रॉम शेवते गोलंदाजीसाठी तयार आहे. पंढरपूर तालुक्याचं प्रतिनिधित्व करतोय. हलकासा बाहेर जाणारा चेंडू वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रात इनसाइड आउट शॉट. परंतु काही वेळ मात्र या ठिकाणी जान हलकमे काही वेळ मात्र नक्कीच काळजाचा ठेका चुकला असेल फलंदाजाचा. स्ट्रायकिंग एंडवर मिस्टर अक्षय काठमोडे डिंगडॉंग प्रत्येक 11चं दमदार प्रतिनिधित्व केलेला खेळाडू. अनेक पराक्रम गाजवले होते मागील 5 वर्षापूर्वी या खेळाडूनं. बिल्कुल अच्छी गेंद थी, वहां पर पैरों से लगी, हल्के हाथों से आउटसाइड के क्षेत्र में गेंद को मोड़ना चाहते थे. अंपायर ने कहा कि गेंद बिल्कुल ये लेग बाइज का इशारा दिया जा रहा है. लेग बाइज सिंगल रन के 7 रन से आगे बढ़ रही है. 17 रन 17 यानी जिसे क्रिकेट में कहा जाता है बहुत बड़ा खतरा. खतरा गेंदबाज के लिए बनेगा या बल्लेबाज के लिए बनेगा, ये वक्त ही बता सकता है. फिलहाल 17 रन बने बगैर किसी विकेट के नुकसान के. दूसरे ओवर का खेल प्रगति पर है, जारी है. स्ट्राइकिंग एंड पर है बल्लेबाज अमित तांबे, नॉन स्ट्राइकिंग एंड पर है अक्षय है नॉन स्ट्राइकिंग एंड पर. फुलटास गेंद थी, मैंने कहा था 17 बना है गेंदबाज के लिए खतरा. इस बार स्कोर लेके ऊपर से हवाई हमला बोला है, हवाई फायर किया है. गेंद सीधी मैदान से बाहर, दर्शक दीर्घा में जा रही है. 6 रन के लिए जबरदस्त अंदाज का खूबसूरत स्ट्रोक. गेंद मैदान से बाहर, 6 रन. फिर से विठल गेंदबाजी करने के लिए ओवर की अगली गेंद लेकर राइट आर्म राउंड विकेट से. फिर से फुलटास गेंद थी, स्वीप किया है गेंद को. गेंद सीधी जा रही है स्क्वायर लेग के क्षेत्र में. फील्डर दौड़ रहे हैं, गेंद का पीछा करते हुए रेस लगी है. गेंद और फील्डर के बीच में रोका है सीमा रेखा के अंदर, और जब तक रोक पाते बल्लेबाजों ने मुकम्मल किया है. 2 रन की दौड़ पूरी हो रही है. इन 2 रनों के साथ रन संख्या आगे बढ़ रही है. बिल्कुल बढ़ता हुआ स्कोर इसी बीच 24 रन 24 धावा 24 धावा इस वक्त स्कोर बोर्ड पर नजर आ रहा है. फिलहाल दूसरा और प्रगति पर है. विठल गेंदबाजी चल रही है राउंड द विकेट से. अमित स्ट्राइकिंग गेंद पर. फिर से और पिच गेंद थी, सीधा प्रहार. इस बार कोई मौका नहीं फील्डर के पास. गेंद लॉन्ग ऑन के ऊपर से सीधी जा रही है 6 रन के लिए. बहुत जबरदस्त अंदाज का खूबसूरत स्ट्रोक. वहां पर सामने थी, पाले में थी, सीधा ले लिया, बल्ले के बीचों बीच लेकर हवाई फायर किया 6 रन के लिए. बढ़ता हुआ स्कोर इसी 6 रन की मदद से 31 रन 31 रन 31 धावा. फिर से इस बार थोड़ी सी धीमी गति की गेंद, चकमा दे दिया बल्लेबाज को. थोड़ी सी टप्पा खाने के बाद उछाल भी ले ली. वहां पर गेंद विकेट कीपर बिल्कुल चौकने थे, गैदर कर लिया. ओवर पूरा होना मेरे हिसाब से 2 ओवर का खेल पूरा होने के बाद लगभग रन संख्या पहुंच रही है 31, यानी कि 31 31 3 के ऊपर 1. जब हम सुना करते थे 31 31 क्रांतिवीर की जुनी पुरानी फिल्म थी, नाना पाटेकर ने कहा था 31 31 3 के ऊपर 1. अगदी बरोबर. अमित तांबे 19 धावांवरती सध्या मात्र बॅटिंग करताय पहा. त्याला साथ देताना मैदानामध्ये या ठिकाणी मिस्टर अक्षय. आता अक्षय विरुद्ध अक्षय लढाई बघायची आपल्याला. आणि यापूर्वीचं षटक क्रमांक 2 विठ्ठल धोत्रेनं टाकलेलं पाहिलं आपण. 17 धावाचं हे षटक राहिलंय. जुना खेळाडू तसा विठ्ठल धोत्रे, आपल्या भागातील क्रिकेट त्यानं आपल्यातील अजून जीवन ठेवलंय. जहानमान शेवते संघाचा खेळाडू, पंढरपूर तालुक्याचं प्रतिनिधित्व करतोय. आकाश, चांगला चेंडू या ठिकाणी, हलकासा आउट स्विंगर, एक मध्यम गतीचा चेंडू आणि किंचितसा बॅट्समनला लेफ्ट हँड बॅट्समनच्या बॅटला सोडून जाणारा चेंडू, एक हलकासा काटा बदलणारा चेंडू, अँगल चेंज करणारा चेंडू. सुरुवात चांगली केली, कॉन्फिडन्स देईल हा चेंडू गोलंदाज अक्षयला.
हो ज्वेष्टीच्या बरासा बाहेर शपल होऊन मात्र या शॉर्ट ऑफ लेंथ हार्ड लाईन डिलिव्हरीला थोडस बाहेर जाणाऱ्या चेंडूला मिड विकेटच्या बाहेर भिरकावून दिलंय. जबरदस्त फुल शॉट हुक शॉट साधावा. अक्षय खाटमोडे मी आधीच म्हटलं होतं बडा खेळाडू म्हणून यानं मोठं नाव केलं होतं. 5 वर्षे थांबला क्रिकेट पासून दूर गेला. आता हे वैयक्तिक कारण होतं. त्याच्यानंतर पुन्हा क्रिकेटशी जॉईन झाला. अनेक मित्रांनी त्याला मात्र खूप मोटिवेट केलं. अजून तुझ्यात क्रिकेट शिल्लक आहे. तुला तुझ्या सारख्या खेळाडूची क्रिकेटला गरज आहे. फसलाय का फटका विठ्ठलाला चेंडू खाली. हो कॅच पकडलाय. चलिए भाई कुछ ये नजर लग गई हमारे तारीफ की इनको असं म्हणावं लागेल का विरेश सर. तर विकेट या ठिकाणी मात्र पहिला आणि तो हवेली संघाला हॉटेल तात्या मटन खानावळ भोसे पाटी 11 हवेली आणि बाजार आमटी स्पेशल म्हणून हॉटेल तात्या ची शाखा आपल्याला माहिती आहे. भोसे पाटी भोसे आणि माननीय पुरुषोत्तम तळेकर साहेबांनी या टीमला स्पॉन्सरशिप दिलेली आहे. बघा असे स्पॉन्सर्स पुढे येतात. हजारो रुपये या ठिकाणी खर्च करतात. आपला वेळ खर्च करतात आणि मग अशा टीम्स क्रिकेटच्या हात्यांना असे खेळाडू बघायला मिळतात. धन्यवाद पुरुषोत्तम तळेकर साहेब. नवीन बॅटर मिस्टर दिग्विजय घंटे. फुल टॉस गेंद इस बार गेंद को मोड़ दिया है स्कोर के क्षेत्र में. पीछे फील्डर जब तक गेंद को फील कर लेंगे आसानी से सिंगल रन का बल्कि थोड़ा सा खराब थ्रो है वहां पर. एक ही रन ज्यादा तेज थ्रो वहां पर खराब थ्रो. 1 रन की दौड़ पूरी हो रही है. सिंगल रन के साथ रन संख्या आगे बढ़ रही है. बढ़ता हुआ स्कोर इसी बीच 38 रन 38 धावा. अक्षय फिर से गेंदबाजी करने के लिए अमित के लिए राइट आर्म और द विकेट से तैयार है. इसी बीच ये गेंद रिवर्स स्ट्रोक खेलना चाहते थे स्विच हिट करना चाहते हैं. अपील भी हो रही है. अंपायर से दांत मांगी जा रही है. अंपायर बिल्कुल वहां पर इंटरेस्टेड नहीं है. नतीजा कोई रन नहीं कोई नुकसान नहीं कोई क्षति नहीं. रुकाबा स्कोर इस वक्त 38 रन 1 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर प्रगति पर है जारी है इस वक्त. आसमान एकदम साफ है. क्रिकेट के लिए अनुकूल वातावरण फिलहाल नजर आ रहा है. टूर्नामेंट बिल्कुल चल रही है. केसीसी चषक करकम 2025 ऑफ स्टंप के बाहर जा रहे हैं. आक्रोश जाकर उठाकर खेला इस बार. फील्डर पीछे तैनात है मगर गेंद सीधी जाएगी दर्शक दीर्घा में 6 रन के लिए. बढ़िया स्ट्रोक शानदार संपर्क 6 रन के लिए. जबरदस्त अंदाज का खूबसूरत स्ट्रोक. इसी 6 रन के साथ रन संख्या आगे बढ़ रही है. 44 44 रन 44 धावा 44 धावा रन संख्या आगे बढ़ रही है. 44 3 ओवर का खेल लगभग पूरा हो चुका है. 44 रन बने हैं 44 रन बने हैं. हालांकि एक झटका लग चुका है. 1 विकेट जा चुका है. 1 विकेट के नुकसान पर फिलहाल 44 रन. एकूण पाहिलं तर जबरदस्त स्टार्ट म्हणावं लागेल. 3 षटकात 44 पर्यंत तुम्ही पोहोचलाय. 5 षटकाचा सामना. याच्या नंतरचे विरेश सर एमके सर सर्व सामने जे असतील ते 4 षटकाचे असतील आणि प्री क्वार्टर फायनल सामन्याच्या षटकांची संख्या काय असेल ते त्यावेळेस परिस्थिती बघून कळवली जाईल. दादा साहब सत्रे सर मेरे ख्याल से गेंदबाजी करने के लिए उनकी भी टूर्नामेंट चल रही है फिलहाल सोलापुर में. ओहो इस बार तीर की तरह बिल्कुल सीधा जिस तरह से बंदूक में से गोली निकलती है कुछ उसी प्रकार से सीधा प्रहार निकला है. गेंद की बिल्कुल 6 रन के लिए निकली है. सरळ बॅटनं जरूर मारलाय परंतु सरळ फटका जरूर मारलाय परंतु आडव्या बॅटनं हा फटका आहे. आडे बल्ले से सीधा शॉट. आणि अलीकडेच्या क्रिकेटमध्ये या प्रकारच्या फटक्याला अगदी सर्रास आपण पाहत असतो. एक जबरदस्त शॉट या ठिकाणी आणि या 6 धावांनी धावसंख्येत बदल होतोय. 50 यकीनन ये नो बॉल का इशारा दिया जा रहा. थोड़े से वहां पर नो बॉल का इशारा मुख्य अंपायर के द्वारा दिया जाता हुआ अतिरिक्त रनों के साथ स्कोर में बिल्कुल बढ़ती हो रही है. 51 रन 1 विकेट के नुकसान पर. पारी का बिल्कुल चौथा और प्रगति पर है जारी है इस वक्त. मेरे हिसाब से तात्या 11 टीम इस वक्त बल्लेबाजी कर रही है. टॉस हॉटेल तात्या
हॉटेल टॉस तात्या जिंकून बॅटिंग. टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी कर रही है. फीट चेंडू आहे 17 सरांचा आणि हा फटका जो आहे तो मात्र जरी बघितलं तर यॉर्क इंग्लंड चेंडू असताना या चेंडूवर वार जबरदस्त आहे. हा हवेली तालुक्याचा युवराज सिंग सिक्सर किंग म्हणून ओळखला जातो. जरी तो राईट हँडेड असला तरी तो सिक्सर किंग म्हणून ओळखला जातो. अतिशय युवा टॅलेंट आहे, अतिशय युवा नवयुवक असा खेळाडू आहे, नव्या रक्ताचा खेळाडू आहे, परंतु तुफानी असे त्याचे षटकार असतात आणि हवेली तालुक्याचा सिक्सर किंग मैदानात तुफानी षटकार मारतोय. बहुत 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 देखने लायक दर्शनीय स्ट्रोक था. जिस तरह से संपर्क हुआ था गेंद और बल्ले के बीच में, बिल्कुल ये गेंद मैदान से बाहर जाकर ही दम लगी. इस प्रकार से ये प्रहार किया था गेंद पर. विश्वास तो बड़ा होगा बल्लेबाज का. देखेंगे अगले गेंद पर क्या हो सकता है, क्या नहीं हो सकता है. फिलहाल टीम का स्कोर है 57, लॉस ऑफ ओनली 1 विकेट. चौथा ओव्हर प्रगती पर है, जारी है. 57 धावा, एक गडी बाद. षटक चालले मैदानामध्ये, ते मात्र चौथं. या षटकामध्ये 2 षटकार आलेले, एक नोबॉल आलेला आहे. 17 सर साइड चेंज करताय. बघूया, इरादा थोडासा बदललाय, प्लान बदललाय. राइट आर्म राउंड. इस बार भी बैट से आया अच्छा साउंड, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तैनात आहे विठ्ठल राजपूत. करकम नगरीचे स्टार खेळाडू आहे विठ्ठल राजपूत. आपल्या मात्र पंढरपूर तालुक्याच्या या संघाचं प्रतिनिधित्व करतायत माननीय बाळांना व्यवहार 11 संघाचं प्रतिनिधित्व करतायत. रोहित अष्टांच्या पाठीमागे अमित तांबे. ओ माय गॉड, KCC हा जो आपला त्या ठिकाणी लोगो होता, लाइटिंगचा लोगो, तो निश्चितच डॅमेज केलेला या षटकारानं. अजून 2 चेंडू बाकी म्हणताय का पंच पाहूया. तर यस, आणि या षटकारानं अमितनं आपल्या संघाला पोहोचवलेलं आहे 71 वरती. वैयक्तिक अमित किती धावांवर खेळतोय? 64. मागील अच्छा सगळा 64 आहे टोटल. अजून एक फटका, हा सुद्धा बाहेर. बाउंड्री पार, मिड विकेट पार आणि षटकार. अमित तांबे असा कॅप्टन आहे, आपल्या स्पर्धेत पण यशस्वी आहेच, परंतु पुणे जिल्हा टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा सबल आहे. मागील सीझनला 12 ते 14 मोठमोठे टायटल्स पुणे, मुंबई, कोकण भागातले यानं जिंकून दिलेले आपल्या संघाला असा कॅप्टन आहे. ओहो, स्विच हिट, ये भी भाई सुपर हिट. वीरेश सर क्या कहेंगे? बिल्कुल ऐसा लग रहा है जिस तरह से स्विच हिट क्रिकेट में पहली बार हमने देखा था. आणि अमित तांबे या षटकारानं 50 पूर्ण करतोय. वीरेश सर लीजिए 50 रन की पारी भी पूरी हो रही है. टीम का स्कोर बिल्कुल बुलेट ट्रेन की तरह दौड़ रहा है. रन संख्या आगे बढ़ रही है इस वक्त 76 रन, 76 रन. काफी तेजी के साथ रन बटोरे जा रहे हैं. इस ओवर में मेरे हिसाब से 4 छक्के लग चुके हैं, 5 छक्के लग चुके हैं, माफ करना. क्या जबरदस्त पारी, बहुत ही आकर्षक यादगार पारी. और जिस तरह से उन्हें क्यों कहा जाता है सक्सेसफुल कप्तान, उनकी ये बल्लेबाजी में बिल्कुल पारियां झलक रही है. षटकामध्ये मात्र 32 धावा आतापर्यंत. महंगा हो रहा, 32 रन बने इस ओवर में. मेरे हिसाब से फिर से अक्षय है गेंदबाजी करने के लिए. विजय केवल उल्टास गेंद थी, तोहफा था, तोहफा दोनों हाथों से कबूल है. एक बहुत दूसरी तरफ से अमित की आतिशी पारी चल रही है. इस बार बल्ला चला है आणि निश्चितच दिग्विजयच्या बॅट मधून हा षटकार या ठिकाणी येतोय. एकूण टोटल मात्र 82. तसं पाहिलं तर या ठिकाणी दोन्ही स्कोररना या सगळ्या धावांचं स्कोरिंग करणं आता जरा जडत चाललंय. एवढा त्रास या अगोदर कधी स्कोररना झालेला नाही, तेवढा त्रास सध्या होतो आहे. निश्चित सभी को भी थोड़ा सा तकलीफ तो लेनी पड़ती है, क्योंकि टूर्नामेंट जो चलती है यही काम होता रहता है. फिर से आकाश इस बार बिल्कुल टपक आने के बाद सीधी रही, बड़ा प्रहार करना चाहते थे. गेंद बिल्कुल कांटा बदला, थोड़ा सा हल्का गेंद को गैदर कर लिया. विकेट कीपर के हाथों में गेंद चली गई. इस बार कोई रन नहीं. रुकावा स्कोर इस वक्त 82 रन, 82 रन तक टीम का स्कोर पहुंच चुका है. इस बीच और पिच गेंद थी, सीधा प्रहार किया है. फिर से हवाई हमला, फिर से हवाई फायर. बिल्कुल अमित ने जिस तरह से 50 रन की पारी खेली है, लगभग 8 छक्के उनके पारी में लगे हैं.
आणि एकूणच आम्ही तांबेचं कौतुक करावं तितकं थोडं, कारण आपल्या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक नोंदवायचा सुद्धा मान त्याला मिळालेला आहे. जबरदस्त अर्धशतक अमित तांबे, सक्सेसफुल कॅप्टन ऑफ आवर टुर्नामेंट. थोडस या ठिकाणी मी करेक्शन करेन की प्रशांत घरत यानं मात्र पहिल्याच दिवशी एक अर्धशतक लावलेलं होतं आणि अमित तांबेचं आपल्या स्पर्धेचं दुसरं अर्धशतक ठरतंय. फिर से नो बॉल का इशारा है, फिर से प्रहार किया है, पीछे फील्डर तैनात है, कैच को लपका है मगर नो बॉल का इशारा तो दिया गया है. दूसरे रन की गुंजाइश हो रही है, गैदर नहीं कर पाए, विकेट कीपर कलेक्ट नहीं कर पाएगी इनको. नतीजा 2 रन की शानदार दौड़ पूरी हो रही है. नो बॉल का इशारा. 17 चेंडूमध्ये आपण बघितलं तर प्रशांत घरतनं पहिला 50 लावला होता आपल्या स्पर्धेमध्ये आणि आता मला वाटतं अमित तांबेचं 13 चेंडू मध्ये हे अर्धशतक असावं. तर फास्टेस्ट 50 ऑफ टुर्नामेंट फर्स्ट म्हणूया आणि दुसरं अर्धशतक स्पर्धेचं म्हणूया. बल्लेबाज एज लगा वहां पर, पीछे गेंद गई, विकेट की डायरेक्ट हिट करने लगी है. बल्लेबाज को लौटना पड़ रहा है, बिल्कुल लौटना ही पड़ेगा वहां पर. देर कर दिया, आप जनाब आते आते ऐसा ही कहना पड़ सकता है. पहुंच नहीं पाए, दौड़ लगाई थी पूरी जी जान से मगर पहुंच नहीं पाए. नतीजा रनआउट के रूप में दूसरा विकेट जा रहा है. वैसे तो सर्वाधिक हम अगर रासर बात करना चाहेंगे, सबसे तेज अर्धशतक इंटरनेशनल में बनाने वाले एकमात्र हमारे भारत का रत्न है जिन्हें 6 छक्के लगाकर अंडर जो गेंदबाज 12 छक्के उन्होंने 6 छक्के लगाए थे 6 गेंदों में स्टुअर्ट ब्रॉड को और 12 गेंदों में 50 चढ़े थे. 12 गेंदों में 50 रन. और हाल ही में आईपीएल में हमने देखा था निकोलस पूरन ने 13 गेंदों में 50 रन की पारी तेज अर्धशतक लगाया था आईपीएल में. उसके बाद हमारे अजिंक्य रहाणे ने भी अर्धशतक पूरा किया था लगभग 14 गेंदों में. आणि इथं सुद्धा 13 चेंडूमध्ये अर्धशतक, परंतु युवराज सिंगचे रेकॉर्ड अबाधित राहिले. बिल्कुल रिकॉर्ड का वो अबाधित ही रहना चाहिए. भारत का ये जिन्हें योद्धा कहा जाता है क्रिकेट की दुनिया में. विकी दास एक आणखी युवा खेळाडू आहे आणि लेफ्ट हँडर आहे. ही नई खोज आहे अमित तांबेची. आहा, चांगला चेंडू आहे, स्विंग अँड मिस, गती कमी केली होती अक्षयनं. षटकाचा खेळ मात्र संपतोय, या अर्थात डावाचा खेळ संपतोय म्हणूया. 5 षटकाचा खेळ संपलाय, 92 झाला, 2 गडी बाद आणि जिंकायचं लक्ष राहील 93 धावा. बिल्कुल पहला मुकाबला भी हमें 90 रनों का टारगेट मिला था पंढरपुर टीम के सामने. इस मुकाबले में भी 90 के ऊपर जा पहुंचा है स्कोर. 93 रनों का लक्ष्य मैच जीतने के लिए. यादगार केसीसी चषक रकम 2025 का ये क्रिकेट का रण संग्राम, क्रिकेट का महाकुंभ. बोला कुलकर्णी सर. कमलाकर ग्राउंड्समॅन कमलाकर पक्की घेऊन जायचं थोडंसं पंचाकडे. मात्र अतिशय पारी या ठिकाणी आपल्याला बघायला भेटली आणि ती मात्र हॉटेल तात्या, मटन खानावळ, भोसेपाडी, 11 हवेली, पुणे. पुढील आणि याच्यानंतरचा सामना, पहिला सामना पराभूत विरुद्ध दुसरा सामना पराभूत. आता दुसऱ्या सामन्यात कोण पराभूत माहित नाही, पहिल्याचा माहित आहे. त्याच्यासाठी टॉस असेल ते या सामन्यानंतर असेल तिसऱ्या सामन्याचा. चला फिल्डिंग अमित लावून घ्या लगेच. कमलाकर साहेब, आपली गाडी फार स्लो झालेली आहे. पेट्रोल संपलंय का डिझेल संपलंय? मला वाटतं इंधन संपलंय. ठीक आहे, आलेल्या आमच्या सर्व प्रेक्षकांचं इथे पुनश्च स्वागत. आमच्या सर्व कॉमेंट्री पॅनलच्या वतीने, समालोचन कक्षाच्या वतीने आमचे केतन शिंदे, अथर्व साऊंड सिस्टीमचे मालक, त्यांचं स्वागत करूया. विराज लाईट्स आणि केतन शिंदे यांचं मात्र या ठिकाणी हे कॉम्बिनेशन आहे. आपण फक्त विराज लाईट मागत असतो, सोबत केतन शिंदेचा साऊंड आणि डीजे सिस्टमचा हा मोठा संच पण सोबत येत असतो. म्हणजेच निश्चितच हा जबरदस्त कॉम्बो. शेठजी स्वागत आहे आपलं पुनश्च. अर्जुन शेठ, मागील सीझनला शेठजींनी अतिशय जबरदस्त कामगिरी केलेली होती पंढरपूर संघाच्या वतीने.
30 चेंडू आणि 93 करायचं आहे. बघूया काय होणार, कसं होणार. एक मोठं लक्ष आहे विरेश सर, MK सर. या ठिकाणी मोठ्या लक्षाचा जेव्हा पण आपण पाठला करायला जातो तेव्हा तुम्हाला सुरुवात चांगली करून द्यायला लागते, सुरुवात फास्ट करून द्यायला लागते. सुरुवात या ठिकाणी नक्कीच चांगली असेल तर पुढील काम अर्ध पूर्ण झालंय असं आपण म्हणतो. म्हणजे इंग्रजीत एक म्हण आहे, वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात ही अर्ध काम पूर्ण झालंय असं काहीसं असतं. तर इथे पाया फार महत्वाचा आहे. इमारत मोठी रचायची आहे तर पाया फार महत्वाचा आहे. पाया तुम्हाला चांगला रचावा लागेल आहे. विनोद जाधव स्वागत करूया, जाधववाडी प्रीमियर लीगचे सर्वे सर्वा. आणि सामन्याचा आनंद घेताना आयोजन कमिटी या ठिकाणी बसलेली आहे. आयोजन कमिटीच्या प्रत्येक प्रयत्नाला या ठिकाणी पुनश्च सलाम. कन्हैया काळेसाहेब असतील, संजय भाऊ धोत्रे असतील, संजय भाऊ मोहिते असतील, रियाजभाई बागवन असतील, संजय खडके, बाजी नाना. तर सर्व मंडळी या ठिकाणी, युवा फळी सुद्धा आहे. मग प्रसाद असेल, रोहित असेल, तसंच पाहिलं तर सौरभ असेल, विजय आहेत, सचिन माळीसर आहेत. ही सगळी मंडळी सुंदर कामगिरी. पंच पॅनल सुद्धा चांगला आहे. कॉमेंट्री पॅनल आज या ठिकाणी MK सरांची आणखी भर पडलेली आहे. चला जाऊया मैदानात. तो बिल्कुल 93 रनों का लक्ष्य का पीछा करने के लिए आरंभिक जोड़ी मैदान में उतर चुकी है. किस प्रकार की शुरुआत, शायद मेरे ख्याल से रोहित आए बल्लेबाजी करने के लिए. और यकीनन टूर्नामेंट की जो मार्गदर्शी के तौर पर जिन्होंने इस टूर्नामेंट के लिए मार्गदर्शन किया है, आदरणीय श्री जी नाताबार मोहिते साहब, परमेश्वर धोत्रे सर, मुकुंद जी पेटकर साहब तथा KCC अध्यक्ष कुमार जी धोत्रे, विजय नलवड़े साहब, तानाजी धोत्रे सर, शाहजी धोत्रे सर, हेमंत जी कदम्बा, इन्होंने भी इस टूर्नामेंट के लिए बिल्कुल मार्गदर्शी के तौर पर काफी बहुत सारा मार्गदर्शन किया है. और सरकारी की भूमि में समस्त ग्रामस्थ, करकम पुलिस स्टेशन, इनका भी इस टूर्नामेंट के लिए सहयोग मिला है. उनकी वजह से ये टूर्नामेंट भी चलती रहती है. जहां भी टूर्नामेंट हो सभी टीमों को बिल्कुल टीम वर्क जिसे कहते हैं. अगर आप ग्रुप में काम करेंगे तो ग्रुप सिंगल आपको आउटपुट देता है, मगर टीम में काम करेंगे तो पूरे मिलके अपने आउटपुट बोलता है. यही होता है ग्रुप और टीम में. कहते हैं ना, अगर पांचों उंगलियां अगर एकत्र आ जाए तो वो मुट्ठी बन जाती है. बजाय एक उंगली के, प्ले का इशारा आ रहा है, बजाय एक उंगली के यहाँ मुट्ठी की ताकत कुछ और ही होती है. बिल्कुल जिस तरह से पहली गेंदा बड़ा प्रहार करना चाहते थे, गेंद के अंदर थोड़ी सी वहां पर दबाई, बात थोड़ी सी उछाल तेज गति से भी निकले, काठा भी थोड़ा सा हल्का बदला. वहां पर विकेट कीपर आमिद बिल्कुल चौकन्ने थे गेंद को गैदर करने के लिए. कोई रन नहीं है. जिस तरह से हमने कहा कि पंजा होता है, यानी कि एकता का संदेश देता है वो पंजा, कि हम एकजुट है, एक टीम है. इसी को सक्सेसफुल बनाने की कोशिश बिल्कुल की जा रही है इस टूर्नामेंट को. रोहित सुपरहिट धोत्रे, करकम नगरीचा स्टार. छोटा पैकेट, बड़ा धमाका, ये बार चमका, कड़ाकेदार प्रहार, एक क्रॉस द लाइन, मिड विकेट पार. आणि हा आला KCC चषक षटकार. बिल्कुल सनी कसबे बद्दल जर आपण बोललो, छोटा पैकेट हा सुद्धा बडा धमाका आहे. आणि अगदी रतनबुवा चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, सुप्रीम चषक असेल, किंवा श्रीतेज 11 सारखी मोठी टीम असेल, या संघामध्ये खेळून आणि अशा मोठ्या ट्रॉफीज खेळून मोठा नावलौकिक मिळवलेला हा सध्याचा आणि करंटचा एक सफल अष्टपैलू बॉलर निश्चितच म्हणता येईल याला. तर अशा गोलंदाजाला अशा पद्धतीनं फटका मारणं सोपी गोष्ट नाही. इट नीड अ क्वालिटी फॉर दिस काइंड ऑफ शॉट्स. यस बिल्कुल मैं आपसे सहमत हूँ. क्वालिटी आपके पास होती है. एक बड़े टूर्नामेंट खेलने वाला गेंदबाज आपको गेंदबाजी कर रहा है तो उसके खिलाफ बिल्कुल विश्वास के साथ, कॉन्फिडेंस के साथ जब आप बल्ले पर गेंद लगती है तो यकीनन विश्वास बढ़ता है बल्लेबाजों का. फिर से प्रहार किया है, फिर से आक्रमण किया है, मगर क्या इस बार मिड विकेट क्लियर कर पाएंगे? बहुत बढ़िया प्रयास था फील्डर का वहां पर, क्या छूटा है. ये क्या जाकर आगे जाकर टीम के लिए कितना फायदेमंद होगा, कितना नुकसान होगा, ये समय बता सकता है. फिलहाल 1 रन की दौड़ पूरी हुई है. रोज सुपरहिट
के अंदाज में जिन्होंने पिछला स्ट्रोक खेला था, मगर इस बार मिस हिट हुई थी, फील्डर के हाथों से क्या छूटा है, गलती हुई है। चेहऱ्यावरती थोडासा या ठिकाणी असमाधान दिसलंय सनीच्या, आणि साहजिक आहे, तेज गोलंदाजानं प्रचंड कष्ट घेतलेलं असतं एक एक चेंडू टाकायला आणि कॅच सुटतोय हलकासा, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक। इस बार थोड़ी सी धीमी गति की गेंद वहां पर, और दिशा से तो ने बिल्कुल थोड़ी सी कमर की हाइट तक आप पहुंची थी, बल्लेबाज के लिए बिल्कुल बेहतर गेंद थी, जिन्होंने गेंद को मोड़ दिया स्कोर लेके क्षेत्र में, बिल्कुल बढ़िया हुक किया, गेंद को सीधे बाउंड्री लाइन से बाहर भेजा। 4 रन के लिए रन संख्या आगे बढ़ रही है, बढ़ता हुआ स्कोर इसी 4 रन के साथ 1 और 1 11 रन 11 धावा। भोसे नगरीचा हा मयूर तळेकरचा चुलत बंधू, आणि त्याच्या खेळाची झलक पाहता मयूरच्या नक्कीच खेळाची आठवण येते। जीवन तळेकर उदयोन्मुख खेळाडू आहे, मागील 4-5 वर्षापासून आपलं नाव करतोय, मयूरच्या छत्रछायेमध्ये हा खेळाडू वाढतोय आणि स्वतःला सिद्ध करतोय। हा चेंडू बहुत बढ़िया गेंद, बहुत बढ़िया, इस बार फिर से काटा बदला गेंद ने, तब गुडलिन से टपकाने के बाद थोड़ी सी बाहर की ओर निकली गेंद, गैदर बिल्कुल करने के लिए अमित तैयार थे, गेंद को गैदर कर लिया, रुका हुआ स्कोर अभी भी 11 रन के ऊपर, लक्ष्य काफी बड़ा है, सामने हिमालय पर्वत है, पर्वत पर जाकर झंडा गाड़ना पड़ेगा, तब जाकर 93 रन बनेंगे। अगदीच खरं आहे, कष्टाशिवाय पर्याय नाही। तर सनी कसबे आनंदवाडीचं बेस्ट बॉलरचा सन्मानाचा किताब यानं नुकताच पटकावलेला आहे। मोठी टुर्नामेंट, मानाची टुर्नामेंट, आनंदवाडी प्रीमियर लीग हवेत। आता परत एकदा आपण बेस्ट बॉलर का आहे पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातला हे दाखवतोय सनी कसबे। आपण सुप्रीमो रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, रतनबुवा चॅम्पियन्स ट्रॉफी का गाजवतोय हे दाखवतोय हा खेळाडू सनी कसबे। यावेळेस मात्र विकेट मिळवतोय। ये गेंद वहां पर सनी ने बढ़िया जाल में फंसा दिया, 2 फील्डर किस वजह से ऑन साइड में रखे हैं, स्क्वायर लेग का और एक वाइडिश लॉन्ग रन रखा है, क्योंकि मिडिल लेग स्टंप पर वही गेंदबाजी चल रही है इस वक्त, बिल्कुल सटीक टप्पे पे गेंदबाजी चल रही है, नतीजा उसी जाल में बल्लेबाज फंस गए, विकेट जा रहा है, पहला विकेट जा रहा है। नए खिलाड़ी अब बल्लेबाजी करने के लिए मैदान में जा रहे हैं। राहुल फिलहाल आरआर की जोड़ी मैदान में है, राहुल और रोहित की जोड़ी मैदान में, जिस तरह से हमारी इंडिया में भी टीम में भी राहुल और रोहित शर्मा, केएल राहुल और रोहित शर्मा, बिल्कुल फिलहाल स्ट्राइक पर है रोहित, नो स्ट्राइकिंग पर है राहुल। गेंदबाजी करने के लिए अब फिलहाल शायद अमित गेंदबाजी करेंगे, व्यक्तिगत कोटि का बिल्कुल पहला इनिंग का दूसरा ओवर लेकर रहा, मिडिल लेग स्टंप पर आते हुए गेंद को फिर से मोड़ दिया है, मिड विकेट की दिशा में गेंद निकल रही है, फील्डर पीछे तैनात है, गेंद को जब तक सफाई के साथ फील्ड कर लेंगे, सिंगल रन लेने का समय बल्लेबाजों के पास था, और इसी सिंगल रन के साथ रन संख्या आगे बढ़ रही है 12 रन 1 विकेट के नुकसान पर, बिल्कुल दूसरा ओवर इस वक्त प्रगति पर है, मंजिल काफी दूर है, मंजिल को पाना है, कदम दर कदम आगे बढ़ना पड़ेगा। इस बार ठीक तरह से टाइम नहीं, मिड ऑन से आकर जब तक फील्डर गेंद को फील्ड कर लेते, रन लेने का इस बार भी कोई मौका नहीं। अच्छी गेंदबाजी इस वक्त चल रही है, नियंत्रित गेंदबाजी चल रही है, विकेट टू विकेट गेंदबाजी चल रही है, बल्लेबाजों को ज्यादातर हाथ खोलने का मौका नहीं दे रहे। अमित तांबे परत एकदा जबरदस्त गोलंदाज आणि फलंदाजी सिद्ध करताय, उडवलाय हवेत, आडव्या बॅटनं, खतरा आहे, धोका आहे, लॉंग ऑफला त्या ठिकाणी वाईश लॉंग ऑफला हा कॅच पकडलाय, बाद होतोय त्या ठिकाणी फलंदाज राहुल, सुंदर कॅच, या ठिकाणी मात्र आणखीन एक युवा तारा, तो मात्र निश्चितच हवेली संघाचा या ठिकाणी चमकतोय। 2 गडी बाद, यस 2 गडी बाद आणि 93चा पाठला करताना टोटल स्कोर आहे केवळ 12। आपण म्हटलं होतं की इमारत मोठी बांधायची आहे तर पाया मजबूत पाहिजे, पाया अतिशय दमदार पाहिजे, परंतु पाया कुठेतरी कमजोर आहे, आणि आपल्याकडे मराठीत म्हण आहे, तू जिंकला नाही तरी चालेल परंतु तू लढला पाहिजे, आणि म्हणून मात्र या ठिकाणी ही लढाई जारी ठेवली पाहिजे, ही लढाई अगदी त्याच तोडीची असली पाहिजे। बिल्कुल ये फिलहाल जिस तरह से टेनिस बॉल की टूर्नामेंट होती है, लिमिटेड ओवर्स के मुकाबले होते हैं, कभी भाषा पलट सकता है, 1-2 बड़े ओवर अगर आ गए एक ओवर में, पिछले हमने देखा कि फर्स्ट इनिंग में 5 छक्के एक ही ओवर में लगे, यानी कि 32 रन का एक ओवर आया, उसके बाद अगर इस मुकाबले इस दूसरे इनिंग में उस प्रकार के रन आते हैं बल्लेबाजों के हाथों से यानी बल्ले से, तो मुकाबला हो सकता है, फाइटिंग वाला मुकाबला हो सकता है। अगदीच खरं आहे, दूर आहे चेंडू, पंचाचे हात मात्र खांद्याच्या रेषेत समांतर, धाव येणार एक अवांतर, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन,
टोटल स्कोर मात्र 1 न वाढेल आहे. वाईड न मात्र वाढलेली धावसंख्या असेल 13. आणि निश्चित या ठिकाणी अगदी तुम्ही म्हटले की प्रयत्नांमध्ये वाढ ही करावी लागेल. हो हो, काय जबरदस्त फटका, पण चेंडू खाली क्षेत्ररक्षक सरळ सरळ आलेले आहे. झेल सरळ आणि सोपा टिपलेला आहे. आणखीन एक धक्का या ठिकाणी बसतोय आणि तो मात्र ओंकार चव्हाणच्या स्वरूपात. तालुकावाईचा हाप मात्र या ठिकाणी आजचा चाललाय. तालुका निहाय क्रिकेट, तालुका विरुद्ध तालुक्याचं क्रिकेट आपण आज बघतोय. एका बाजूला पंढरपूर 40-16-11 आहे. एका बाजूला आपण मगाशी पाहिलं त्या ठिकाणी टीम गावदेवी गावठाण उरण पनवेल आहे. दुसऱ्या बाजूला हॉटेल तात्या मटण खनाळ भोसे पाठी हवेली पुणे जिल्ह्यातून टीम आहे. आणि आता आपण मैदानात बॅटिंग करताना बघतोय माननीय बाळांना व्यवहारे 11 करकम म्हणजेच पंढरपूर तालुका आहे. अशा पद्धतीनं या 4 टीम्स आज आपण तालुक्याच्या बघतोय. सध्या करकम अर्थात पंढरपूर विरुद्ध हवेली अशी मात्र या ठिकाणी ही बहुत बढ़िया फील्डिंग शॉट फाइनल के क्षेत्र में. थोड़ी सी परिस्थिति इस वक्त नाजुक हालात में बाळू अन्ना व्यवहारे की रकम टीम इस वक्त 13 रन बने हैं, 3 विकेट जा चुके हैं. पारी थोड़ी सी लड़खड़ाती हुई नजर आए मगर कमबैक करने की कोशिश, क्योंकि गेंदबाज काफी अच्छी गेंदबाज इस वक्त बिल्कुल सटीक लाइन एंड लेन पर गेंदबाजी चल रही है. अगदीच खरं. और एक विकेट बिल्कुल बेस जिस तरह से चमचमाती हुई बिल्कुल स्लिप के क्षेत्र में उड़कर चली गई है. इतनी तेज गति से गेंद आई थी, बल्लेबाज बिल्कुल बीट हो गए. नतीजा गेंद सीधी स्टंप पर जाकर लगी है. और एक झटका, चौथा झटका लगा है टीम के लिए 13 रन के ऊपर. अमित तांबेनं मात्र या ठिकाणी या षटकात 3 विकेट मिळवले. कॅप्टन असावा तर असा बिल्कुल सक्सेसफुल. जिस तरह से आपने कहा था उनको बात जिक्र कर रहे इस मुकाबले में, अमित ने जिस तरह से एक सक्सेसफुल कप्तान भी रह चुके हैं. बल्लेबाजी काफी खतरनाक की है. गेंदबाजी में भी इस ओवर में मेरे हिसाब से 3 विकेट झटका चुके हैं, यानी कि पूरी तरह से मुकाबले को पकड़ में रखा है अपने हाथ में. अगदी निश्चितच या मोसमाच्या सुरुवातीला आपण अक्षय लोकरेची जर चर्चा केली, थोडासा असफल चाललाय आणि धक्का क्रमांक या ठिकाणी बसतोय तो मात्र 3रा की 4था सर 4था. नवीन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजीसाठी पाहूया कोण येतोय. अमित महाजन. अमित महाले गेंदबाजी करने के लिए रोहित अभी भी स्ट्राइक पर बने हुए एक गेंद से. उनके कंधों पर बहुत बड़ी जिम्मेदारी है टीम की ये नैया पार लगाने के लिए. बल्ले का बिल्कुल बाहरी किनारा लगा, गेंद के तर्डमैन के क्षेत्र में चली गई. फील्डर वहां पर जाकर जब तक गेंद को रोक पाते फिर से सिंगल रन की दौड़ पूरी हो रही है. सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ रही है. 14 रन 4 विकेट के नुकसान पर. हालत थोड़ी सी खस्ती है, नाजुक है, पार पाना थोड़ा सा मुश्किल हो रहा है क्योंकि 3रा ओवर बिल्कुल शुरू हो चुका है. यहां से मेरे हिसाब से बिल्कुल 17 गेंदें अभी भी बची है. कोशिश और कोशिश आखिरकार कामयाबी की तरफ तुम्हें ले जा सकती है. आता अपन म्हणतो नेहमीच कोशिश, परंतु हर कोशिश कामयाबी नहीं देती, लेकिन हर कामयाबी के पीछे कोशिश जरूर होती है. बिल्कुल जैसे कि कामयाबी आपने कहा कि कोशिश करने से कामयाबी मिलती है. कई कोशिशें ऐसी होती है जो सीख दी जाती है. अगदीच खरं. स्विंग अँड मिस. विठ्ठल राजपूत लोकल बॉय बीट झाले बघा. 30 चेंडू आणि 93चं लक्ष या ठिकाणी आपण चेस करताना टीमला बघतोय. या माननीय बाळांना व्यवहारे 14 वरती 4 टोटल आहे सध्या. साइड स्क्रीन आपल्याला या ठिकाणी बघा अगदी IPL ची एखादी मॅच आपण पाहतोय असं कैसे विरेश सर. बिल्कुल बहुत जबरदस्त प्रहार इस बार आने जाए. गेंद को कट किया है, पॉइंट की डिक्लेयर जोन में गेंद जाएगी. जी अंपायर ने कहा तुरंत 2 रन का इशारा दे दिया. 2 रन के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई बिल्कुल 16 रन 4 विकेट के नुकसान पर. 3रा और प्रगति पर है, जारी है. कुल मिलाकर 5 ओवर का मुकाबला है और इसके बाद जितने भी मुकाबले होंगे वो 4-4 ओवर के होंगे. ये बिल्कुल ध्यान में रखना है. अगदी खरं आहे. युवा टॅलेंट आहे आणि हा मात्र गोलंदाज मिस्टर अमित महाले. युवा टॅलेंट, आणखीन एक नई खोज, एक 4-5 नवीन खेळाडूंना घेऊन अमित तांबे या वर्षीच्या सीझन 3 मध्ये उतरतोय आपल्या स्पर्धेत. मग त्यामध्ये असेल दिग्विजय घंटे, त्याचबरोबर जयवी. बहुत ही बढ़िया गेंद थी, केंद्र कर लिया. विकेट कीपर के हाथों में गेंद चली गई. इस बार डॉट गेंद, कोई रन नहीं, रुका हुआ स्कोर. कुल मिलाकर 16 रन 4 विकेट के नुकसान पर.
मेरे हिसाब से ओवर पूरा हो रहा है, 3 ओवर पूरे हो रहे हैं, केवल 12 गेंदें बची है। 12 गेंदों में लक्ष्य काफी मुश्किल नजर आया मेरे हिसाब से। 78 रन की 77 12 चेंडू 77 ची गरज असेल या ठिकाणी। 77 रन चाहिए जी हाँ। जवळपास आले होते, एक धाव पुढे गेले होते वीरेश सर तुम्ही। थोडासा रिवर्स गेअर टाकू आपण। 12-77 सहवाग यांचं स्वागत करूया। सहवाग यांचे पाठीमागे 2 वाघ आहेत का? क्या बात है, 3 आहेत पण 2 आणलेले, एक असून छोटा आहे, आताच बाहेर आणायचं नाही। चला ठीक आहे, स्वागत आहे सहवाग, वेलकम आमच्या क्रिकेट चाहत्यांचं स्वागत। तर आपण चर्चा चाललेली होती की रमत गमत युवा खेळाडूंना घेऊन या ठिकाणी नक्कीच हा खेळ कॅप्टन अमित उतरलाय। तर 12-77 पैकी आता एक चेंडू टाकलाय, एक धावही झाली आहे, 11-76 टोटल उरतोय, समीकरण उरतोय। जयविजय तावरे, समीर भोसले, सागर भालेराव, अमित महाजन, अमित महाले अशी मात्र युवा खेळाडूंची फौज आहे या संघाकडे सध्या। खाली राहिला चेंडू थोडासा उजव्या बाहेर दूरवर, एक मध्यम गतीचा चेंडू। बिल्कुल सीधी गेंद रही थी वहां पर, मध्यम गति जिसे कह सकते हैं, सीधी गेंद रही, गेंदर कर लिया विकेट कीपर ने, कोई रन नहीं। रुकावा स्कोर इस वक्त 17 रन। मुश्किलें जो है टीम के लिए लगातार बढ़ती जा रही है। बालवाना व्यवहार करकम टीम के लिए, बालवाना व्यवहार 11 करकम टीम इस वक्त नाजुक परिस्थिति में फील्ड से सीधी रही गेंद वहां पर। स्ट्राइकर से रोहित ने बिल्कुल क्रीज से बाहर चले गए थे। डायरेक्ट हिट भी एक कोशिश की गई थी विकेट कीपर के द्वारा, मगर डायरेक्ट हिट नहीं हो पाई। नतीजा कोई नुकसान नहीं, कोई क्षति नहीं। रुकावा स्कोर इस वक्त बिल्कुल 17 रन 4 विकेट के नुकसान पर। केसीसी चषक करकम 2025 का ये क्रिकेट का महासंग्राम इस वक्त चल रहा है। बहुत जबरदस्त स्ट्रोक मिड ऑफ के क्षेत्र में, फील्डर तैनात, कोई रन नहीं, डॉट गेंदे, मुश्किलें और बढ़ती जा रही है। एकूणच पाहिलं तर हा सामना पुन्हा एकदा एकतर्फा सामना वीरेश सर, एम के सर। मात्र या सामन्यामधून एक गोष्ट प्रकर्षाने कुठेतरी जाणवते, खंत कुठेतरी एक प्रामाणिक क्रिकेटरला वाटत असेल। पूर्वीच्या काळी पुणे आणि अगदी दौंड भागातले खेळाडू, बारामती साइडचे संघ सोलापूर विरुद्ध सिमेंट विकेटवर टेनिस क्रिकेट खेळायला घाबरायचे। एक काळ होता सोलापूर टेनिस क्रिकेटचा। जबरदस्त विकेट, अमितनं पकडलेला उत्तम कॅच, अमित महाले चमकलाय, विठ्ठल राजपूत या ठिकाणी झेलबाद झालेले। तर चर्चा चालली होती मागील एक 8-10 वर्षापूर्वी किंवा एक 6-5 वर्षापूर्वी मागे जर गेलो तर टेनिस क्रिकेट मध्ये सिमेंट विकेटचा एक दबदबा होता, एम के सर। आणि कुठेतरी आज ती परिस्थिती बदलताना दिसते। नक्कीच मला याबद्दल नक्कीच बोलायला आवडेल। पूर्वी टेनिस क्रिकेट असं होतं की ते कुठल्या खेळाडूचा दबदबा नव्हता, तर संघाच्या नावाचा दबदबा असायचा। आणि त्याचं कारण असं होतं की त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळालं असेल, त्यावेळेचं क्रिकेट जे होतं गाववाईज, तालुकावाईज या सर्व गोष्टी नव्हत्या। त्यावेळेला प्रत्येक संघाचं एक असं नाव होतं, म्हणजे अगदी बघितलं तर सनी दौंड असेल किंवा असे बरेच संघ आहेत। त्यामुळे क्रिकेट बदललंय आणि बदललेल्या क्रिकेटबरोबर, बदललेल्या प्रवाहाबरोबर बदललेली पिढी आणि बदललेल्या पिढीबरोबर बदललेलं क्रिकेट आपल्याला नक्कीच आता पाहायला मिळतंय। अगदी खरं आहे। आणि निश्चितच मोठमोठी नावं एका संघात हमेशा दिसायची आणि ओपन क्रिकेट हा मुद्दा अलीकडे थोडासा क्लोज झालेला आहे, तो मर्यादेत आलाय। गाव वाईज क्रिकेट असेल किंवा तालुका वाईज क्रिकेट असेल, यामुळे मर्यादा आलेली आहे टीमवरती, संघावरती, आणि मोठ्या खेळाडूंची संख्या संबंधित संघामध्ये कमी झालेली। त्यामुळे कुठेतरी आपण बघतो की हलकासा परिणाम झालेला आहे त्या संघाच्या कामगिरीवरती। मात्र तीच गोष्ट आपण पुणे जिल्हा किंवा पलीकडच्या बाजूला गेलो तर तीच परिस्थिती बदललेली आहे, ताकद तिकडे संघाची वाढलेली आहे। महाराष्ट्र लेवलला विचार केला तर नक्कीच पूर्वी कसं होतं, संघ मोठा असायचा, आज खेळाडू मोठे होत आहेत। मात्र संघ जर आपण पाहिले तर असे अनेक संघ आहेत, पुणे असेल, बारामती असेल, त्याच्यानंतर सोलापूर तुम्ही आता म्हटलं त्याप्रमाणे। तर त्यावेळेचा क्रिकेट, बदललेलं क्रिकेट, म्हणजे त्यावेळेला कसं होतं की आपलं यूट्यूब आता नवीन आलेलं, यूट्यूबच्या माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर जगाच्या पाठीवर ज्या ज्या ठिकाणी यूट्यूब पाहतो त्या त्या ठिकाणी आपण क्रिकेट पाहू शकतो, गाव पातळीवरचं, ग्रामीण पातळीवरचं। इतकं क्रिकेट बदललेलं आहे। गोलंदाज असतील, फलंदाज, म्हणजे पूर्वी कसं होतं षटकार चौकारांचं क्रिकेट नव्हतं, 1-2 धावांना सुद्धा महत्व असायचं। आता मात्र क्रिकेट जे बदललेलं आहे ते संपूर्ण षटकार चौकारावरती जाऊन डिपेंड झालेलं आहे। अगदीच खरं आहे यामध्ये। परंतु सोलापूर क्रिकेट मी साक्षीदार आहे। एक स्वीप शॉट बघितला आपण किंवा पुल शॉट म्हणून याला सिंगल केवळ असेल, इथे मात्र आता माननीय बाळांना व्यवहार 11 संघाला जिंकणं मुश्किलीने नामुमकिन परिस्थितीत आहे। तर एक
क्रिकेट टेनिस क्रिकेट कसं खेळायचं हे सोलापूर क्रिकेटनं अनेक जिल्ह्यांना शिकवलेलं आहे. अति फास्ट सोलापूर क्रिकेट होतं. षटकार एक याच दरम्यान आणि आजही असेल आहे, परंतु थोडंसं आपण एम के सर बोललो की मर्यादा आलेली आहे. गाव वाईज क्रिकेट असेल किंवा तालुका वाईज क्रिकेट असेल, त्यामुळे थोडंसं मर्यादा आलेली आहे. संघाच्या कामगिरीवर त्याचा परिणाम होतोय. मोठे बडे खेळाडू एका संघात विशेष दिसत नाही. फार तर 2-3 मोठे खेळाडू तुम्हाला दिसतील, त्या पलीकडे नाही. तर अशामुळं इथे कुठेतरी परिणाम दिसतोय. परिस्थिती बदललेली आहे. टोटल आहे 24, 5 गडी बाद, 93चा पाठलाग. 5 चेंडूवरती करायच्या धावा या ठिकाणी. साहिल हेलिकॉप्टर अलॉंग द ग्राउंड. रोहित आणि पूर्वी जी आपण नावं बघत होतो, डॉट गेंद फिलहाल 24 रन 5 विकेट के नुकसान पर फिर से तैयार है इस ओवर की अगली गेंद लेकर गेंदबाजी करने के लिए रोहित के लिए. फिर से प्रहार बढ़िया है, गेंद सीधी जा रही है पॉइंट के क्षेत्र में. गेंद हवा में थी, फील्डर तैनात थे मगर नहीं लपक पाए. नतीजा कोई रन नहीं, रुका हुआ स्कोर 24 रन 5 विकेट के नुकसान पर. मुश्किल बिल्कुल बढ़ती नहीं, बिल्कुल मुकाबला हाथ से अब निकल चुका है. यहां से जीत पाना नामुमकिन है. अगदीच खरं आहे. परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, काही होऊ शकतं. 1% का होईना या ठिकाणी अनिश्चिततेचा शिल्लक ठेवावाच लागतो. बॅकफुट पंच, एक्स्ट्रा वर बाउंड्री पार 4. आणि पुरुषोत्तम तळेकर साहेबांच्या शुभस्ते पुढील सामन्याचा टॉस असेल. हॉटेल तात्या मटण खानावळ, त्याचबरोबर हॉटेल तात्या स्पेशल बाजार आमटी भोसेकर कप आणि पुरुषोत्तम तळेकर साहेबांच्या शुभस्ते टॉस. फिर से प्रहार है, फिर से आक्रमण है. इस बार भी गेंद मैदान से पार है. ये मिला है खूबसूरत पावर स्ट्रोक 6 रन के लिए. बढ़ता हुआ स्कोर इसी 6 रन के साथ रन संख्या आगे बढ़ रही है. 34 रन 34 रन माफ करा. बिल्कुल इस मुकाबले को बिल्कुल जीत रही है वहां पर होटल तात्या मटन खानावळ पुणे हवेली टीम. इस मुकाबले को बिल्कुल जीत रही है. पहिला सामना पराभूत टीम विरुद्ध दुसरा सामना पराभूत टीम, अर्थात 40-16 पंढरपूर विरुद्ध या ठिकाणी टीम मान्य बाळांना व्यवहारे 11 करकम. दोन टीमचे कॅप्टन कम फॉर दी टास्क प्लीज. स्पॉटला दोन्ही कॅप्टन्स आपण यायचं आपल्याला विनंती आहे. मी विनंती करतो